जब सामने आता है दूसरे देश के प्रधानमंत्री के साथ और वहां के लोग उनको सवाल पूछते हैं तो भाग कर जाना या सवाल टालना, ये भारतीय लोकतंत्र के लिए भी खतरा है। हमारे प्रधानमंत्री ने 12 साल में अब तक एक भी प्रेस कॉन्फ्रेंस नहीं ली। किससे डरते हैं? आप जाकर सभाओं में, रैलियों में, संसद में अपना भाषण करके निकल जाते हैं। वो सामने रखा होता है, यहाँ वहां घूमकर पढ़ लेते हैं। आप एक ऐसे नेता हो, अपने आप को सक्षम नेता मानते हो, आप इस देश का नेतृत्व कर रहे हो, आपके लोग आपको भगवान का अवतार मानते हैं, तो भगवान डरता क्यों है? किससे डरता है? नॉर्वे की एक पत्रकार ने एक सवाल पूछा है, उसको जवाब देने में ही आपकी बहादुरी थी और देश की बहादुरी थी। लेकिन आपने शोले में जो गब्बर का डायलॉग है ना, गब्बर का नाम मिट्टी में मिला दिया, आपने देश का नाम मिट्टी में मिला दिया। ये गलत है। तो विदेश आप जाते क्यों हो? अगर किसी सवाल का जवाब वहां के लोग पूछते हैं, कुछ जानकारी चाहिए, तो आपने उनसे कम्युनिकेट करना चाहिए। इंदिरा गांधी ने 42 साल पहले, 42 ईयर्स पहले नॉर्वे जाकर वहां के प्रधानमंत्री के साथ प्रेस कॉन्फ्रेंस ली थी। पंडित नेहरू अमेरिका में जाकर पत्रकारों से बातचीत करते थे, बड़े बड़े प्रेस कॉन्फ्रेंस करते थे। लेकिन 12 साल में ना देश में ना विदेश में ये देश के प्रधानमंत्री सिर्फ घूमने जाते हैं, फोटो निकालते हैं, वहां के नेताओं के साथ गले मिलते हैं सिर्फ, और वहां से निकल आते हैं। एक बार तो करो प्रेस कॉन्फ्रेंस, दिल्ली में करो, मुंबई में करो, नीदरलैंड में करो, नॉर्वे में करो, कहां भी करो, लेकिन करो। प्रधानमंत्री पद छोड़ने से पहले या छूटने से पहले एक बार तो पत्रकारों से खुले दिल से बात करो। हेल लिंक का अकाउंट क्या किया? ब्लॉक कर दिया। क्यों? सवाल पूछ लिया इसने। नॉर्वे भी एक लोकतांत्रिक देश है, तो ये किसने करवाया? नॉर्वे सरकार तो नहीं कर सकेगी। सस्पेंड हो गया, इतना उस पे लोड आया है। पूरे विश्व में इस विषय की चर्चा चल रही है कि सबसे बड़े लोकतांत्रिक देश के प्रधानमंत्री नॉर्वे के हेल लिंक इस जर्नलिस्ट से सवाल से डरकर मंच से निकल गए। हो गया आपका? और भी है सर, और सवाल है। अच्छा सर, आप मराठी कर आज जो केमिस्ट एसोसिएशन वाले हैं वो हड़ताल पे हैं। कल जो ट्रांसपोर्ट एसोसिएशन वाले हैं वो हड़ताल पे जाएंगे। जो माहौल है देश में, हाँ, देश का माहौल है, उसका ऊपर भी सवाल पूछेंगे तो हमको देशद्रोही माना जाएगा। केमिस्ट एसोसिएशन, ट्रांसपोर्ट वाले, हाँ, और भी बहुत से लोग हैं जो हड़ताल करना चाहते हैं। ज्वेलरी वाले, गोल्ड वाले, सभी लोग। तो क्या प्रधानमंत्री उसके ऊपर जवाब देंगे उसके सवालों का? या राज्य के मुख्यमंत्री यहाँ के? कोई नहीं जवाब देगा। जनता को ही अपनी लड़ाई खुद लड़नी होगी, बस। सर, उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज दिल्ली गए हैं। वैसे हमेशा चार्टर्ड प्लेन से जाते हैं, आज फ्लाइट से, जो नॉर्मल फ्लाइट है उससे। कोई नॉर्मल फ्लाइट पूरा बुक किया होगा। नॉर्मल फ्लाइट कोई चार्टर फ्लाइट बनाया होगा ये लोगों ने। ये लोग कुछ भी कर सकते हैं, इतना पैसा उनके पास है, ये लोग कुछ भी कर सकते हैं। पूरे पैसेंजर उनके ही होंगे गाड़ियों में। ये लोग चार्टर के सिवाय घूम नहीं सकते। अगर 390 की कैपेसिटी है, 200 की है, तो 200 टिकट उनके हैं। सर, चाइना में जो पेट्रोल है वो एक्सपोर्ट करने की मनाही की गई है, पर इंडिया में कोई मनाही नहीं की है। क्या लगता है, ये संधि है क्या है? अभी मैं क्या बोल सकता हूँ? हरदीप सिंह पुरी को पूछना चाहिए।
जो पेट्रोलियम मिनिस्टर है, लेकिन देश की हालत गंभीर है इस मामले में हमारे। अब 1 महीने की मेहरबानी अमेरिका ने की है रशिया से तेल खरीदने के लिए, तो हम उस मेहरबानी पर जिएंगे। सर, कश्मीर फाइल, बंगाल फाइल, अब एक महाराष्ट्र फाइल करके फिल्म आ रही है जिसमें दिखाया जा रहा है कि किस तरह से किसानों के ऊपर करप्शन हो रहा है। आने दो, फाइल ही फाइल निकल रही है, लेकिन मोदी की फाइल कब निकलेगी? मुझे लगता है कि एक फाइल बननी चाहिए, अमित शाह फाइल, मोदी फाइल, ये भी फिल्म आनी चाहिए। बंगाल में जो चुनाव हुआ उसके ऊपर एक नया सिनेमा आना चाहिए, बंगाल फाइल, किस तरह से लोगों ने चुनाव जीता है। महाराष्ट्र में सबसे ज्यादा किसान आत्महत्या कर रहे हैं, क्या उस फाइल में ये सब आ जाएगा? क्यों किसान आत्महत्या कर रहे हैं? महाराष्ट्र की सरकार किस तरह से बनाई गई, महाराष्ट्र में किस तरह से सरकार बनाने के लिए जोड़ तोड़ पैसे का खेल हुआ, हाँ, सुप्रीम कोर्ट का इस्तेमाल हुआ, चुनाव आयोग का इस्तेमाल हुआ, ये फाइल में ये सब आ जाएगा, फिल्म में आएगा तो हम स्वागत करेंगे। रावसाहेब, मराठीत प्रश्न आहे की काल नॉर्वेमध्ये भारताच्या पंतप्रधानांचं एक वेगळं रूप अख्ख्या जगाने पाहिलं। नॉर्वेतली एक पत्रकार त्यांना भारतातल्या मानवाधिकार उल्लंघनावर प्रश्न विचारते आणि पंतप्रधान त्याला उत्तर देत नाहीत आणि थोड्या वेळानं मात्र प्रशासकीय अधिकारी भारताचे त्या प्रश्नाला उत्तर देण्याचा प्रयत्न करतात। प्रधानमंत्री जगभरात फिरत असतात, भारताला उपदेश करतात, काटकसर करा, परदेशात जाऊ नका वगैरे, आणि स्वतः जात आहेत 7 देशात, नॉर्वे, इटली, स्वीडन, नेदरलँड। तुम्ही गेलेला आहात तिथे आणि तिकडल्या पत्रकारांनी तुम्हाला जर काही प्रश्न विचारले तर पळून कशाला जाता? नॉर्वेची पत्रकार हेल्लिंग, तिने भारताचा उल्लेख जगातील सगळ्यात मोठ्या लोकशाहीच्या आपण पंतप्रधान आहात आणि तुम्ही प्रश्नांपासून का पळता हा विचारलेला प्रश्न जगभरात गेला आणि मोदी पळतानाही दिसले। हे चित्र भारतीय लोकशाहीसाठी आणि भारताच्या प्रतिष्ठेसाठी अत्यंत गंभीर आहे। मोदींनी भारतामध्ये गेल्या 12 वर्षात एकही पत्रकार परिषद घेतली नाही। मोदी जगभरात फिरतायत, पण जगामध्ये सुद्धा जाऊन कुठल्याही देशात त्यांनी पत्रकारांशी वार्तालाप केला नाही। मग तुम्ही जाताय कशाला? लोकांच्या प्रश्नांना तुम्ही उत्तरं देणार नसाल जगभरात, या देशातली लोकशाही अत्यंत संकटात आहे हे जगाला माहिती आहे। भारतामध्ये मानवी अधिकारांचं उल्लंघन सर्व राज्यामध्ये होत आहे, गुजरातसह। गुजरातच्या तुरुंगात किती निरपराध लोक अडकून पडल्याचे पहा, संजीव भट, काय संबंध आहे त्यांचा? हां, किंवा दिल्लीच्या तुरुंगात, तिहारच्या तुरुंगात, सर्वत्र। परवा ज्या पद्धतीनं संजीव अरोरानं अटक केली, आपचे एक मंत्री, काय त्यांच्यावर गुन्हे आहेत? परवा अहमद बुहारी नावाचे एक उद्योगपती, यांची 3-3.5 वर्षानंतर सुटका झाली तुरुंगातून, मनी लॉन्ड्रिंगच्या प्रकरणात त्यांना अटक केलं होतं। ते एनर्जी उद्योगात आहेत, त्यांची कंपनी तुरुंगात गेल्यावर कोणी घेतली? गौतम अडाणीनं त्याचा ताबा घेतला। म्हणजे ईडीचा वापर तुम्ही अशा पद्धतीनं करताय, गौतम अडाणीचा फायदा व्हावा यासाठी। हे मानवी अधिकाराचं उल्लंघन आहे। 3.5 वर्ष अहमद बुहारी तुरुंगात राहिले, हे मानवी अधिकाराचं उल्लंघन आहे। त्याच्यावरती प्रश्न विचारणं हा राष्ट्रद्रोह ठरतो आहे। नाही, पण राऊतसाहेब, हा प्रकार कुठे घडतो जिथे नॉर्वे प्रेस फ्रीडम मध्ये क्रमांक 1 आपण 157, भारत 157, आपण भारत 157व्या क्रमांकावर का गेला ह्याला जबाबदार नरेंद्र मोदी आहेत। एकेकाळी भारत अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या क्षेत्रात वरच्या स्थानावर होता। फ्रीडम ऑफ प्रेस, फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन, सर्व काही स्वातंत्र्य सगळ्या बाबतीत, बोलण्याचं, लिहिण्याचं, ऐकण्याचं, सभा घेण्याचं। आज आम्ही 157व्या क्रमांकावर जाऊन पोहोचलो, हे स्वातंत्र्य आणि मानवी अधिकाराचं उल्लंघनामुळेच झालेलं आहे। एका बाजूला तुम्ही पंतप्रधानांवर टीका करताय, मात्र शरद पवार पंतप्रधानांचं कौतुक करतायत। ते म्हणतात की ते इतर देशांमध्ये जाऊन, जगामध्ये जाऊन देशाची प्रतिष्ठा जपतायत। या बाबतीत राजकीय मतभेद असू नयेत। मी सहमत नाही, आम्ही सहमत नाही। शरद पवारांच्या पंतप्रधानांबद्दलच्या या विधानाशी
नाही, प्रधानमंत्री नाही की प्रधानमंत्र्यांनी उत्तर दिलंच पाहिजे. मग इंदिरा गांधींशी सहमत आहेत का शरद पवार साहेब? इंदिरा गांधी परदेशात जाऊन, मनमोहन सिंग परदेशात जाऊन, नरसिंहराव परदेशात जाऊन, पवार साहेब तर सरकारमध्ये होते. राजीव गांधी परदेशात जाऊन मीडियाशी बोलत होते, प्रश्नांना उत्तर देण्यापासून पळत नव्हते. 12 वर्ष मोदी का पळतायत हाच प्रश्न आहे ना. याचा अर्थ तुमच्याकडे तुम्ही सत्यापासून पळताय, तुम्हाला काहीतरी लपवायचं आहे आणि ज्यांना लपवायचं आहे तेच पळतात. त्याच्यामुळे त्याच्यावर देशभरात जे डिबेट सुरू आहे ते डिबेट ह्याच पद्धतीचं आहे की प्रधानमंत्र्यांनी अशा पद्धतीनं पळून जाणं हे देशाच्या प्रतिष्ठेला, थांबा ना तुम्ही, शिष्टाचार. एक प्रश्न विचारताय, निदान तुम्ही वळा तिकडे, त्या मुलीला सांगा तुझ्या प्रश्नांची उत्तरं मी देतो, नंतर देतो, प्रश्न लिहून पाठव, मी उत्तर पाठवतो. पण हे सौजन्य नाही. भारत हा सौजन्यशील देश आहे. परंतु शरद पवारांच्या भूमिकेशी तुम्ही सहमत नाही हे स्पष्ट आहे. राऊत साहेब, बघा, हा विषय शरद पवार साहेबांचा नाहीये. शरद पवारांनी कौतुक केलं. हा विषय नरेंद्र मोदींचा आहे. मी नरेंद्र मोदींच्या मताशी किंवा त्यांच्या भूमिकेशी अजिबात सहमत नाही. कोणत्याही देशाच्या प्रधानमंत्र्यानं अशा प्रकारे पळ काढू नये. कोणत्याही देशाच्या प्रधानमंत्र्यानं जो 12 वर्ष देशाचं नेतृत्व करतोय, लोकशाहीचा डंका पिटतोय, निवडणुका लढवतोय, सत्तेवर येतोय, जगभरात फिरतोय, स्वतःला विश्वगुरू मानतोय, त्या विश्वगुरूने त्याचे लोक त्याला विष्णूचा अवतार मानतात. त्या विष्णूच्या अवतारानं भारतीय देवतांची सुद्धा अवहेलना केली असंच म्हणेन. आमचे देव का पळाले? नाही, पण राऊत साहेब, एकीकडे पवार जेव्हा कौतुक करतात, 4 पवार- दिवसांपूर्वी त्यांचं स्टेटमेंट आहे की जेव्हा पंतप्रधान देशाला उद्देशून काही धोरणं जाहीर करतात त्यावेळेस त्यांनी विरोधी पक्षाला पण विश्वासात घेतलं पाहिजे. घ्यायलाच तर पाहिजे. पवारांची अशी 2 वेगवेगळी विधानं तुम्ही कशी असतात? बघा, शरद पवार त्यांच्या भूमिका मांडत असतील. कोणती धोरणं जाहीर करताना प्रधानमंत्री कोणालाही विश्वासात घेत नाही, किंबहुना त्यांच्या लोकांनाही घेत नसतील, ही माझी माहिती आहे. म्हणून तर सीबीआयचा डायरेक्टर निवडताना राहुल गांधी विरोधी पक्षनेते त्या समितीवर आहेत, त्यांनी डिसेंट नोट दिली आणि ते बाहेर पडले. या संदर्भात अजून एक प्रश्न पंतप्रधानांच्या संदर्भात म्हणून थोड्या अगदी 10-15 मिनिटापूर्वी त्यांनी एक पोस्ट केली आहे. त्या कोणी? पोस्टमध्ये पंतप्रधानांनी. हा. त्या पोस्टमध्ये ते मेलोनी जे आहेत इटलीच्या हो, पंतप्रधान ते माय फ्रेंड, त्यांच्यावर डिनर हो माय फ्रेंड असं म्हटलंय त्यांनी. माय फ्रेंड मेलोनी. पण हेल्डिंग त्यांची फ्रेंड होऊ शकली नाही. मेलोनी त्यांची फ्रेंड आहे. या देशाची जनता त्यांची फ्रेंड होऊ शकली नाही. त्यामुळे भारतातल्या एका पत्रकारानं समजा जर अशा पद्धतीचं धाडस दाखवलं असतं पंतप्रधानांना प्रश्न विचारण्याचं, आम्ही तुम्ही तर रवीश कुमार नेतेही आहात, नाही, आम्ही आम्हाला पत्रकार संधी मिळत म्हणून नाही म्हणून, हा. पण समजा जर हा प्रकार भारतात झाला असता तर? पत्रकार परिषदेत, तर तर काय झालं असतं? काय झालं असं काय त्या नाही. पत्रकारांचं काय झालं असतं? त्यांना राष्ट्रद्रोहाच्या आरोपाखाली तुरुंगात टाकलं असतं आणि त्यांच्या मालकांचं त्या वृत्तपत्राचं आणि टीव्हीचं लायसन रद्द केलं असतं. सर, बारसूमधल्या राज्याच्या प्रकल्पासंदर्भात राजकारणातलं की असं का होतंय की गेल्या 3-4 दिवसात तुमचे खासदार, तुमच्या पक्षाचे खासदार वारंवार शिंदे शिवसेनेच्या नेत्यांना भेटतात निधीसाठी असं ते म्हणतात. निधीसाठी रस्ते, पाणी, दिवाबत्ती, बरं का? हा.